नमस्कार, मी यामिनी दळवी. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशुआहार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाषा मानवी विचार, भावना, अनुभव आणि ज्ञान व्यक्त करण्याचं एक प्रभावी असं माध्यम. माणूस ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो, आपल्या आईवडिलांपासून जी भाषा नैसर्गिकपणानं आत्मसात करतो ती त्याची मातृभाषा. जगामध्ये सुमारे 7,000 पेक्षा अधिक भाषा आहेत, तर आपल्या भारतामध्ये साधारण 1,900 पेक्षा अधिक मातृभाषा आहेत. भाषेच्या संशोधनाची, संवर्धनाची चळवळ ज्यांनी वर्षानुवर्ष अथकपणे राबवली ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत, सांस्कृतिक चळवळीमधले नेते पद्मश्री डॉक्टर गणेश देवी. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधून ते पदवीधर झाले. पुढे ब्रिटनमधल्या लीड्स विद्यापीठामधून त्यांनी PhD मिळवली. पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या प्रकल्पामधून भारतामधल्या 780 पेक्षा अधिक भाषा आणि बोलीभाषांवरती त्यांनी संशोधन केलं. तर मराठी भाषेमधल्या त्यांच्या वानप्रस्थ या पुस्तकाला अनेक पुरस्कार लाभले. भारतामधल्या बोलीभाषांना त्यांची अस्मिता देण्यासाठी झटणारे आणि भाषा क्षेत्रामधील ऋषितुल्य म्हणून गौरवावं असे व्यक्तिमत्व डॉक्टर गणेश देवी हे आज माझ्या कट्ट्यावरती आलेत. सध्या अगदी पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा सुद्धा शिकवण्याच्या धोरणामुळे वादाचा भडका उडाला. या मुद्द्यासोबतच माणसाच्या आयुष्यामधली भाषा आणि मातृभाषा यांचं नेमकं स्थान काय असतं? प्रमाण भाषा, शुद्ध अशुद्ध भाषा असं खरंच काही असतं का? मातृभाषेमधून घेतलेल्या शिक्षणामुळे माणसाची आकलनाची क्षमता वाढते का? आणि पुन्हा एकदा मराठी भाषेच्या प्रेमात पडूया असं सांगण्यामागे सरांचा व्यापक विचार नेमका काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे आजच्या गप्पांमधून. सुरुवात करूयात राजीव सरांच्या प्रश्नांनी. तर खूप आनंद आहे आम्हाला झालेला, तुम्ही आज अशा वेळेला कट्ट्यावर आलेले आहात जेव्हा सगळा महाराष्ट्र मराठी, हिंदी, तिसरी भाषा कधीपासून शिकवायची अनिवार्यता वगैरे अशा अनेक गोष्टींचं एक वादळ म्हणूया आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि याच्यामध्ये खरंच सगळ्यात बेसिक कळीचा मुद्दा जो आहे तो भाषा शिकवताना कोणत्या वयापासून मातृभाषेशिवायच्या भाषांची सक्ती व्हावी किंवा ती शिकवण्याचा आग्रह धरला जावा. पहिल्या इयत्तेतल्या मुलांना ज्यांचं वय 5-6च्या आसपास असतं अशा मुलांच्या माथ्यावर 1 नाही, 2 नाही, 3 भाषा मारण्याचं सध्या महाराष्ट्रामध्ये विचार सुरू आहे. आणि त्याला असं म्हटलं जातं की त्या वयामधल्या मुलांची आकलन क्षमता खूप जास्त असते, त्यामुळे त्या गोष्टी ते पटकन आत्मसात करतात. आणि जर 3-3 भाषा मुलं शिकली तर ती मागं पडणार नाहीत. तर 2 प्रकारचे विचार याच्यातून मांडले जात आहेत. तुम्हाला याच्यामध्ये कोणाच्या सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये जास्त ते ताकद वाटते किंवा कोणाचा मुद्दा जास्त योग्य वाटतो? कट्टा कानडी शब्द आहे. अच्छा. हो. कट्टा म्हणजे असं छोटं गाव जिथं आठवड्याचा बाजारही भरतो. अच्छा. मराठीने स्वीकारला, मराठी समृद्ध झाली. भाषा आपण वेगळ्या अर्थानं वापरायला लागलो. हो. सराफ कट्टाही असू शकतो. तो बाजाराशी, सराफांचा बाजार. भाषा हा प्रदेश किंवा प्रांत याला सीमा असतात, व्याकरणाने ठरवलेले असतात आणि मौखिक व्यवहाराने ठरवलेले असतात, पण त्याला भिंती नसतात. भाषेच्या सीमा नेहमी पोरस असतात. एका भाषेतून दुसरे शब्द येत असतात. त्याच्यामुळं ज्या व्यक्तीला आपण एकच भाषा बोलतो असं वाटतं त्या व्यक्तीच्या भाषेमध्ये अनेक भाषांचे शब्द आलेलेच असतात, कळत न कळत. तर केवळ एक भाषिक व्यक्ती ही जगात कुठेही उपलब्ध नाही आहे. बाकी राहिलं शासकीय धोरण. तर भाषा ही सांस्कृतिक प्रणाली माणसांनी गेली 70,000 वर्ष जिवंत ठेवलेली आहे. राज्य सरकार, देश ह्या गोष्टी माणसाच्या इतिहासात 4-5 हजार वर्षाच्या जुन्या आहेत. राज्य असणे आणि राज्याचं धोरण असणे किंवा नसणे याशिवाय भाषा जिवंत राहिल्यात, वाढत राहिल्यात, पसरत राहिल्यात.
म्हणून धोरणामुळं भाषेवर काही परिणाम होतो किंवा होत नाही, ही जी समजूत आहे ती भावनिक आहे, सायंटिफिक नाही आहे. ह्या चौकटीमध्ये मी पुढचं सांगतो तुम्हाला. अस्मिता भारतात 1952 नंतर स्टेट रिऑर्गनायझेशन, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन कमिशन बनलं. कारण आपल्याला समोर फार मोठा प्रश्न होता की इतकी शेकडो राज्य होती राजांची मध्ययुगातनं आलेली, त्यांना कसं असिम्युलेट करायचं. आणि म्हणून आपण प्रांत बनवले. आपल्याला इंग्रजांनी बनवलेल्या प्रेसिडेन्सी बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि बेंगॉल प्रेसिडेन्सी हेही मान्य नव्हतं, कारण आपल्याला इंग्रजांनी परत पाठवायचं काम केलेलं होतं आपण, आणि सेंटिमेंट इंग्रजांच्या विरुद्धही होतं. तर आपल्याला राजांची राज्य ह्या सीमाही नको होत्या, इंग्रजांनी ठरवलेल्या प्रेसिडेन्सी सीमाही नको होत्या, म्हणून आपण नवीन सीमा काढल्या. आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या 8व्या परिशिष्टात 14 भाषा आल्या होत्या. तर त्या प्रत्येक भाषेला एक एक राज्य असावं, पण संस्कृतला कुठलं राज्य देणार, देऊ शकत नव्हतं. सिंधीला कुठलं राज्य द्यायचा प्रश्न नव्हता, कारण सिंध प्रांत पाकिस्तानात गेला होता. बाकीच्यांना एक एक प्रांत मिळाला. आधुनिक स्वतंत्र भारतामध्ये आपण आपली अस्मिता त्या प्रांताच्या नावाने बनवलेली आहे, आणि ते योग्यच आहे, कारण लोकांनी बलिदान केलेलं आहे. त्याचा मी पूर्णपणे आदर करतो. पण मराठी शिकवावी का मराठीखेरीज अजून काही शिकवावं, हे जे सरकारी धोरण आहे त्यांनी भाषांचं नुकसानही होत नाही आणि भाषांचा फायदाही होत नाही. फक्त सरकारची स्वतःची क्षमता आणि पात्रता ह्याच्यावरचं ते रिफ्लेक्शन आहे. आणि आत्ताचं सरकार जर हिंदी पण पहिलीपासून शिकवा असं म्हणत असेल, तर ह्याचा अर्थ महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांचा विचार करून भाषिक धोरण ठरवण्यापेक्षा दिल्लीमधल्या सरकारने काय सूचना दिल्यात ह्याच्या आधारावर धोरण ठरवलं जातं आहे असं आपण म्हणू शकू. आणि ते मराठी माणसावर अन्यायकारक आहे असं मी मानतो. बाकी प्रश्न तुम्ही जो विचारला आहे की एक व्यक्ती किती भाषा शिकू शकते, लहानपणी किती भाषा डोक्यामध्ये राहू शकतात, तर मेंदूमध्ये जो भाषाचा व्यवहार आहे त्याच्यासाठी 85 बिलियन म्हणजे कितीतरी शेकडो 8500 हजार कोटी इतके न्यूरॉन्स काम करतात. आणि ते लहान मुलाच्या डोक्यामध्ये कितीही भाषा स्वीकारू शकतात अशा प्रकारे त्याची रचना असते. 1, 2, 3, 4, 5 भाषाही लहान मूल आत्मसात करू शकतं जर सक्ती नसेल तर. सक्ती असेल तर प्रत्येक मूल ते रिजेक्ट करेल भाषा. फक्त एवढंच आहे की व्यक्ती जेव्हा मोठी होती तेव्हा त्याची जगण्याची संपूर्ण दृष्टी, वर्ल्ड व्ह्यू ही मातृभाषेशी निगडीत असतो. मातृभाषा ही संकल्पनासुद्धा भाषिक नाही आहे, भाषेशी जोडलेली नाही आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जर्मनीने युरोपचे देश ऑक्युपाय करायला सुरुवात केल्यानंतर तिथल्या सैनिकांना बाकीच्या लोकांशी बोलताना अडचण येत होती, म्हणून त्या देशातल्या भाषांना सेकंड लँग्वेज आणि ह्यांची भाषा आहे ती मातृभाषा. तो शब्द आपण मराठीमध्ये मायबोली अशा रीतीने उच्चारलेला आहे, स्वीकारलेला आहे. त्याच्या आधी मराठीमध्ये मायबोली शब्द जेव्हा येतो तेव्हा तो मराठीचं प्रादेशिक रूप ह्या अर्थाने येतो, बोलीभाषा. म्हणजे लिटरली इंग्रजीमध्ये माय आणि मराठी बोली शब्द, त्या अर्थाने मध्ययुगीन मराठीत माय बोली शब्द आहे तो डायलेक्टसाठीच आहे. आपण ज्याला मातृभाषा म्हणतो म्हणजे संस्कृत मातृ करून आदरात्मक, ती संकल्पना ही फक्त 20व्या शतकाच्या मध्याला निर्माण होती, ती आपण स्वीकारतो. आपण खरं तर बहुभाषिक लोक आहोत अगदी सुरुवातीपासून. मराठीची जडणघडण कुणी केली? जर तुमची 5 मिनटं संपलीत मी माझं उत्तर लांबलं, पण तुम्हाला पाहिजे तर मी सांगू शकतो. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या व्यक्तीला संस्कृत येत होतं, मराठी येत होतं आणि यांचं कुटुंब काश्मीरपर्यंत जाऊन आलं होतं. किती भाषा कानावरून गेल्या असतील. त्यांचेच अगदी जवळचे, म्हणजे आता वारी सुरूच आहे म्हणून सांगतो, नामदेव, पंजाबी आणि मराठी ग्रंथसाहेबमध्ये नामदेवांच्या रचना आहेत. आपले जे महानुभाव ज्यांनी मराठीत फार महत्त्वाची भर घातली, कारण प्राकृतचे बरेच शब्द त्याला प्रतिष्ठा महानुभावांनी दिली, ते गुजरातमधनं भरूचकडून निघालेली मंडळी आहेत, त्यांना गुजराती येत होतं. तर आत्ता जो राजकीय वाद आहे की सरकारचं धोरण ठीक आहे का नाही, तो वाद उद्या संपलेला असेल आणि साधारणपणे 50 किंवा 100 वर्षांनी जर कोणी मागं वळून बघितलं तर तो वाद किती तात्पुरता होता, वरवरचा होता, हे त्या व्यक्तीला ध्यानात येईल. आज मी असं बोलायचं स्वातंत्र्य मला नाही आहे, कारण नक्की भूमिका घ्यायला लागेल हे मला समजतंय, पण जे सत्य आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो. पण त्यातला सगळ्यात म्हणजे एक अगदी बेसिक प्रश्न किंवा मुद्दा हा की पहिल्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलांना एक भाषा शिकवावी, 2 भाषा शिकवाव्यात का 1, 2, 3 भाषा शिकवल्या जाव्यात? त्याचं योग्य उत्तर असं आहे, जी मुलं शाळेत येतात, पदार्पण करतात, त्यांच्या घरी जी भाषा बोलली जात असेल ती भाषा शाळेने उचलावी. शाळेची भाषा मुलांनी उचलावी ही सक्ती खरं तर अमानवी आहे, इनह्युमन आहे. मुलांची भाषा शाळेने डेव्हलप करायला पाहिजे. तुम्ही म्हणताय की जी भाषा घरात बोलली जाते त्या भाषेमधलं शिक्षण पहिल्या इयत्तेमध्ये दिलं जावं, त्याच्याबरोबर इतरही भाषा शिकवल्या जाव्यात का त्याच्यासाठी काही काळ दिला जावा, मग दुसरी भाषा त्यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यात आणली जावी, मग तिसरी भाषा, का तुम्ही म्हणताय पहिल्याच इयत्तेमध्ये मातृभाषा जी काही घरातली भाषा आहे त्या भाषेमध्ये शिकवलं जावं, त्याबरोबर इतर 2 भाषांचंही शिक्षण दिलं जावं? दॅट्स इट. वयाच्या 18व्या महिन्यापासून बालकाच्या ते 42व्या महिन्यात 3.5व्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूमध्ये त्याच्या अवतीभोवतीची भाषा, त्याचं व्याकरण आणि त्याचा त्याच्या अर्थांच्या व्याप्तीचा संपूर्ण प्रदेश समजण्याची, त्यात वाटा शोधण्याची क्षमता 18व्या महिन्यापासून ते 42व्या महिन्यापर्यंत पूर्णपणे आलेली असतीच. शाळा जे शिकवतात ते भाषा कशी लिहावी, कशी वाचावी आणि भाषा आपल्यापासून लांबपर्यंत, म्हणजे दुसऱ्या पिढीपर्यंत न्यायची असेल किंवा आधीच्या पिढीचं वाचून समजून घ्यायचं असेल, ती क्षमता कशी मिळवावी हे शाळा शिकवतात. आणि म्हणून पहिलीपासूनच जर एक नवीन भाषा मुलांच्या डोक्यावर जर मारली, ती कशी लिहावी, तर मुलं भांबावून जातात आणि त्यांचा आत्मविश्वास, स्वतःविषयीची समज, कारण ती स्वतःविषयीची समज ही भाषेवर आधारित असते, विचार हे भाषेवर आधारित असतात, जीवनदृष्टी, वर्ल्ड व्ह्यू भाषेवर एका विशिष्ट भाषेमध्ये स्थलाचे, अवकाशाचे काय शब्द आहेत, वर्ड्स फॉर स्पेस, आणि समय किंवा काळाचे काय शब्द आहेत, वर्ड्स फॉर टाईम, या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन, मिश्रण होऊन वर्ल्ड व्ह्यू बनतो माणसाचा. त्या वर्ल्ड व्ह्यूची रचना जास्त पक्की करण्यासाठी त्याला काही दंतकथा, मिथ्स, नॅरेटिव्हची गरज असते. ते आजी, आजा, आई, बाप पुरवत असतात. ती सगळी भक्कम चौकट घेऊन मूल शाळेत जात असतं. नवीन भाषा शिकवल्यानंतर नवीनच अगदी अचानक भाषा आणली तर त्या चौकटीला हादरे बसतात. मुलाचा वर्ल्ड व्ह्यू जो असतो त्याविषयी त्याला संशय मनात निर्माण होतो. तो बोलू शकत नाही या गोष्टी मी ज्या रीतीने बोलतोय, आणि त्याच्यामुळे ही कच्च्या मनाची, अपरिपक्व, डेफिडंट व्यक्ती
असे बनत जातात. तुम्ही आत्ता बघा, जे इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रीयन जी मुलं आलेली आहेत ती 11वी 12वी झाल्यानंतर स्वतःच्या करिअरविषयी स्वतः ठरवू शकतात का? घरातल्या साध्या गोष्टी असतात, कुठले कपडे घ्यावेत, काय कुठं जावं, का फक्त मम्मी पप्पांना विचारल्याशिवाय निर्णय घेऊ शकतात? दे डोंट. म्हणून टू रिटर्न टू युअर क्वेश्चन, की अगदी पहिलीत अजून एखादी भाषा आणावी काय? द आन्सर इज नो, ॲब्सोल्युटली नाही. पण त्या शाळेमध्ये जर वेगवेगळ्या भाषा मुंबईमध्ये समजा एक अहिराणी बोलणारा मुलगा किंवा मुलगी, मराठी बोलणारा, सिंधी बोलणारा, गुजराती बोलणारा, तर चंदगडी बोलणारे असे जर एकत्र मुलं येत असतील तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी या मुलांच्या मनात इतर सगळ्या मुलांच्या भाषांच्या विषयी प्रतिष्ठा, आदर निर्माण करण्याचं काम करून नंतर मराठीला हात घालावा. नाहीतर बाकी सगळ्यांना आपली बोली ही मराठीपेक्षा कमी आहे. मराठीमध्ये 35-36 बोल्या आहेत. त्या प्रत्येक बोलीवाल्याला असं वाटतं की मराठीपेक्षा आपली बोली कमी आहे. कारण मराठी अशी काही नाहीच आहे. सगळ्या बोल्या मिळून मराठी झालेली आहे. जशी सगळी घरं, सगळी उपनगरं मिळून मुंबई झालेली आहे. ते सगळेच बाहेर काढले तर मराठी शिल्लक राहत नाही कुठली. इट्स अ फिक्शन, इट्स अ मिथ. तर आपली बोली मराठीपेक्षा कमी नाही, आपली बोली मराठीचा अविभाज्य अंग आहे. अशा विश्वासाने जर मुलं, म्हणजे तुम्ही तर असं म्हणताय की हिंदी तर लांबच राहो, मराठी पण प्रमाण मराठी शिकवायच्या ऐवजी तुमची घरातली जी मराठी आहे त्या भाषेमध्ये मुलांना पहिल्या इयत्तेत प्रत्येक मुलाला इतरांच्या बोलीविषयी आदर असावा. एक सन्मानाची भावना, आदर नाही, सन्मानाची, प्रेमाची, की जशी माझ्या घरात जशी बोलतात तशी यांच्या घरात थोडं वेगळं बोलतात. यातनं जातपात सुद्धा नाहीशी होईल, भेदाभेद नाहीशी होतील आणि भाषेविषयी अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने, सायंटिफिकली एक मनापासूनचं प्रेम निर्माण होईल आणि नंतर ह्या भाषा आपल्या मराठी, कानडी, गुजराती, हिंदी महान होत राहतील. नाहीतर त्याचे फ्रॅगमेंटेशन करतोय. पण सर, म्हणजे भाषाशास्त्राच्या दृष्टीनं मुलाच्या आयुष्यामध्ये समजा एक घरातली बोलणारी जी बोली आहे ती अधिक प्रमाण भाषा, समजा महाराष्ट्रात मुंबईमध्ये किंवा पुण्यातलं मुलं आहे तर मराठी, हे जर समजा त्याच्या आयुष्यात पहिल्या इयत्तेमध्ये आलं, म्हणजे 2 भाषा आल्या एक प्रकारे, एक घरातली बोली भाषा आणि एक प्रमाण मराठी भाषा, अशा 2 भाषा आल्या, त्याच्या आयुष्यामध्ये तिसरी भाषा, मग ती इंग्रजी असेल, हिंदी असेल, 5वीमध्ये येऊ शकते. अच्छा. त्यावेळेला म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी साधारणपणे 15,000 ते 18,000 शब्दांचा खजिना, दीज आर 2 लिमिट्स बेस्ड ऑन मिनिमम 15,000 मॅक्झिमम 18,000 शब्दांचा खजिना मुलं लिलया खेळवू शकतात. अच्छा. आणि त्यावेळेस जर नवीन नाणी त्या खजिन्यात आली तर त्यांना डेफिडन्स किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. पण जर कुणी सांगितलं की नवीन आलेलं नाणंच खरं आणि तुमचं बेगडी नाण आहे, म्हणजे इंग्रजी शब्द आलेलेच बरोबर आहेत आणि तुमचा घरचा शब्द वापरायचाच नाही. इंग्रजी 8वीत किंवा 7वीत इंग्रजी शिकवायला लागले आणि म्हणाली मराठी शब्द आणायचा नाही बोलताना, तर पुन्हा ती आधीची जी स्थिती होती तिकडं. नव्या भाषेविषयी प्रेम वाटावं अशा रीतीने जर शिकवायचं असेल तर आधीच्या भाषेला धक्का लावून चालणार नाही. नाहीतर आधीच्या भाषेला धक्का लागेल, नव्या भाषेला धक्का लागेल आणि तिसऱ्या भाषेला धक्का लागेल. आणि आत्ता आपल्या देशामध्ये मल्टिपल लिंग्विस्टिक इलिटरसी नावाचा एक मोठा रोग आहे, जेणे आपण सगळे ग्रस्त आहोत. तुम्ही आत्ता म्हणाला बंगालमध्ये गेला होता, बंगालमधली आत्ताची पिढी जी आहे त्यातली क्वचितच अशी काही आहेत की जे अनेक बंगाली वाक्य सरळ बोलू शकतात. एक बंगाली वाक्यामध्ये अर्ध इंग्रजी अर्ध बंगाली. मराठीची स्थिती अर्ध इंग्रजी अर्ध मराठी, अर्ध हिंदी अर्धे मराठी. त्यात मराठीचा गौरव नाही, इंग्रजीचा गौरव नाही, हिंदीचा गौरव नाही. सो ह्यात सगळ्यात मुख्य प्रश्न राज्याचं भाषेचं धोरण कोणतं हा नाही आहे,
राज्याचं धोरण आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असावं, तर माझ्या मते आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्याचं भाषेचं धोरण ठरवायचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याची वेगळी वेगळी भाषा स्थिती आहे. मुंबईमधल्या मुलांसाठीचं जे मुंबईमध्ये आता 300पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. त्यांच्यासाठी जे धोरण आहे तेच आपण फलटणसाठी किंवा कुपवाडसाठी लावलं तर त्या दोघांचं नुकसान आहे. त्याच्यासाठी सांगली जिल्ह्याचं एक भाषिक धोरण सांगलीच्या जिल्हाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी त्यांना द्यावं ना. म्हणजे आपल्याकडं तिसरीमध्ये आता काय स्थिती मला माहिती नाही, पण तिसरीला भूगोल जो असायचा तो जिल्ह्याचा भूगोल असायचा. तर जसं जिल्ह्याचा भूगोल असतो तसं जिल्ह्याचं भाषेचं पण पुस्तक असावं असं तुमचं मत आहे. येस, भाषेचं धोरण त्या जिल्ह्यासाठी. समजा कोकणातला एक जिल्हा आहे, अगदी दक्षिणेचा घेऊया, आणि त्यांनी ठरवलं की गोव्याकडची कोकणी पण शिकवावी, मुंबईकडची किंवा पुण्याकडची मराठी पण शिकवावी, तर ते योग्य होईल. पण मराठवाड्यातलं जर असेल किंवा खानदेशातलं असेल ते म्हणाले थोडी तेलगू आणि थोडी मराठी शिकवावी, किंवा डांग जिल्ह्यामध्ये गुजराती आणि मराठी शिकवावी एकत्र, असं धोरण ते जिल्हाधिकारी ठरवू शकतील ना. आपल्या देशात जर मगाशी सांगितलं तुम्ही सेन्ससचा आकडा तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की 1900 मातृभाषा लोकांनी दर्ज केलेल्या आहेत. आमच्या मातृभाषा आहेत, लोक सांगतायत. सेन्सस हे 2011चा सेन्सस, 21चा सेन्सस सुट्टीवर गेलाय, तो अजून परतच आला नाही. तो येईल आता. हां, तो येईल. हां, तर एवढ्या जर मातृभाषा आहेत त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. लँग्वेज इज अ कॅपिटल, इट्स अ कल्चरल कॅपिटल आणि फिनान्शियल कॅपिटल पण त्याचं होऊ शकतं. कारण तर त्या छोट्या छोट्या भागातल्या लोकशाहीचा अर्थ काय आहे की फक्त पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेटिव्स पाठवणं हे तर नाहीच आहे. आपण पंचायत राज आपण करतो, पंचायत असेल तर किमान जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी जो आहे तो वेल ट्रेंड असतो, त्याची परीक्षा घेऊन नंतर राज्य सरकार त्याला अपॉइंट करतात. जे आर ग्रॅज्युएट्स, काही काहींनी डॉक्टरेट केलेली असती, त्यांना स्पेशल एज्युकेशनची PhD वगैरे शिकायला लागते, त्यांच्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्यापुरतं भाषेचं धोरण तुम्हीच ठरवा, असं ठरवायला काय हरकत. मग अशी तुम्ही बोलताना म्हणजे हे आपण सगळेच मान्य करतो की ज्या भाषेच्या बाउंड्रीज असतात त्या पोरस असतात. आता त्या पोरस बाउंड्रीजचं मोठी त्याला भगदाडं पडलीत आणि त्यामुळं एखादं शब्द नाही म्हणजे सगळ्या संकल्पनांसकट त्या लोट असे येत आहेत. आणि त्यामुळं मग मराठी एक वाक्य बोलताना त्यातले म्हणजे फ्रेश एअर येण्यासाठी विंडो ओपन केली सारखी मराठी बोलली जाते. आता ह्याचा आपण धिक्कार केला पाहिजे का हे वास्तव म्हणून त्याला स्वीकारलं पाहिजे आणि असंच असणार? ह्याच्यामध्ये आता आपण उलटा प्रवाह नाही घेऊन जाऊ शकत. शेवटी भाषा हे तुम्हाला जे म्हणायचे ते सांगण्यासाठी आहे, कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये की मराठी बोलताना मराठीच बोललं पाहिजे, मग त्याच्यामध्ये हे शब्द या पद्धतीनं येऊ नयेत असा आग्रहही धरणं मग कितपत योग्य आहे? आपण जेव्हा मराठी म्हणतो ना तेव्हा मराठीचे शब्द हे मराठी बनवतात, ही गोष्ट बरोबर आहे. मराठीचं व्याकरण मराठी बनवते. बोलताना जर व्याकरण मराठी असेल तर आपण जे बोलतो ते मराठी बनतं. आपण जर फक्त मराठी शब्दच बोलायचं ठरवलं तर एक एक शब्द, आता ऐनवेळी आपण म्हणतो, ऐनवेळी तो माणूस आलाच नाही. आता तो ऐन जो आहे तो अरेबिक आहे, त्याच्यामुळे मग ते सोडून फक्त वेळी असं म्हणायला लागेल. आयत्या वेळी, आयत्या. आता आयत्या शब्द आहे ना मराठी? प्राकृत मधला आहे. पण तुम्ही सांगा बुक पुस्तक तो आहे पर्शियन, किताब तो पण आपला नाही, ग्रंथ तो संस्कृतचा आहे. मराठीत पुस्तक लिहिलं तर त्याला काय म्हणायचं? तर त्याला पुस्तक म्हणलं, ग्रंथ म्हणलं, किताब म्हणलं, चोपडी म्हणलं. चोपडी गुजराती, राजस्थान आणि गुजराती प्राकृतमधली ती, तर चालतंय. शब्द हे टोकन अर्थासाठी असतं. तो अर्थ मराठी अर्थव्यवहार हा केवळ मराठीच असतो.
शब्द कुठल्याही भाषेतनं आलेले असले तरी, आणि मिश्किलपणाने हसणं हा अर्थ मराठीच माणूस समजू शकतो. यू कॅनॉट से शी लाफ्ड मिस्चिवसली, त्याची वाट लागते अर्थाची. अर्थव्यवहाराची परिसीमा असते, ती भाषेची परिसीमा असते. अर्थव्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार नाही, अर्थांचा सिमॅन्टिक, आणि त्यात कुठलेही शब्द चालू शकतात. त्याला आपण ती जी सीमा असतात त्या सीमांचं रेखांकन सतत आपण करत असतो, प्रत्येक वेळा बोलतो तेव्हा नव्याने करत असतो, त्याला व्याकरण म्हणतो. ते व्याकरण मराठी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती मराठी राहते. जेवढे शब्द मराठीत बाहेरून येतील तितकी मराठी श्रीमंत होत राहील. पण बाहेरून शब्द आले आणि मराठी लोक जर मराठीचं व्याकरणच विसरून गेले आणि इंग्रजीच्या व्याकरणामध्ये मराठी शब्दात ते बोलायला लागले तर त्याचं विडंबन. नाही, पण सर प्रश्न कुठे येतो की मराठीमध्ये असलेल्या शब्दांना बाजूला सारून तुम्ही ओढून ताणून किंवा सोपे आहेत म्हणून किंवा सहजपणानं इंग्रजी शब्द वापरता, आणि त्या शब्दांचा सतत वापर केल्यामुळं प्रचलित मराठी शब्द जेव्हा तुम्ही दुर्लक्षित करता, अडगळीत टाकता, तर त्याच्यामध्ये भाषेचा ऱ्हास जो आहे तो असे शब्द जे तुमचे जर तुम्ही अडगळीत टाकत गेलात तर त्यातून सुरुवात. मी तुमच्या प्रश्नाच्या मुळाशी जातो. म्हणजे मराठी भाषेची चिंता करण्याची परिस्थिती आहे का नाही आहे, मराठी खालावत चालली आहे का नाही, हा प्रश्न आहे. तर जगामध्ये ज्या भाषा आहेत आत्ता 7,000 मगाशी म्हणाला तुम्ही, युनेस्कोने दिलेला आकडा आहे, त्याच्याविषयी काही म्हणतात 6,000 7,000 ज्या असतील त्या, त्याच्यामधल्या पहिल्या 20 काढल्या, पहिल्या 20 बोलणाऱ्यांची संख्या गृहीत धरून तर मराठी त्यात आहे, 18व्या किंवा 17व्या नंबरला येते. मागच्या सेन्ससमध्ये मराठी तेलुगूच्या वर गेली. पूर्वी सेन्ससमध्ये हिंदी, बंगाली, तेलुगू आणि मराठी असा क्रम असायचा. तर तेलुगू बोलणारे बरेच बाहेर गेले आणि जेव्हा जनगणना झाली तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये बाहेरचे लोक जास्त होते, तेलुगूची संख्या कमी दिसते, मराठीचा नंबर 3ऱ्या गेला. ज्या पहिल्या 20 भाषांच्यामध्ये ज्यांचा इतिहास किमान 1500 वर्ष आहे, किमान अशा भाषा फक्त 7च आहेत, त्यातही मराठी आहे. 7,000 भाषांच्या पैकी पहिल्या 7त जर मराठी असेल तर मराठीला चिंता का असावी. जी भाषा व्हर्च्युअल स्पेसमध्ये पोचली आता, ती भाषा येणाऱ्या भविष्य काळात मरणं शक्य नाही, कारण ती पेरेनियल स्पेस बनवलेली. जस्ट जाता सांगतो, युरोपमध्ये काहीतरी 72 भाषा बोलल्या जात होत्या, त्याचा काही वर्षापूर्वी अभ्यास झाला तर सायबर स्पेसमध्ये किती भाषा नाही आहेत, त्या 72 पैकी 23 भाषा नाही आहेत सायबर स्पेसमध्ये. त्यांच्या वेबसाईट्स वगैरेच 1-2 वेबसाईट्स कमी आहेत. त्याच्यामुळे युरोपनी त्यांना डिजिटली डेड असं ठरवलं आहे. डिजिटली अलाईव्ह भाषा ह्या जसं मुद्रण जेव्हा आलं, आय विल टेक यू बॅक, मुद्रण आल्यानंतर ज्या भाषा मुद्रणामध्ये गेल्या 1900 शतकाच्या सुरुवातीला त्या मोठ्या भाषा बनल्या. त्याच्या आधी त्या बोलींचा सेट होता. आपले छत्रपती शिवाजी महाराज काही वेळा एखादं पत्र पर्शियनमध्ये लिहायचे, काही वेळा मराठीत बोलायचे, बोलींचा सेट होता. तर औरंगजेबाला लिहिलेली पत्र पर्शियनमध्ये असतील ना. तर मुद्रण आल्यानंतर ते सगळ्या बोलींचा जो संच होता तो स्टँडर्डाईज झाला, आणि ती स्टँडर्डाईज झालेली भाषा मग आपण मराठी भाषा असं म्हणायला लागलो, बोली या बोलीत असं म्हणायला लागलो. तसं सायबर स्पेसमध्ये बोली, स्टँडर्ड भाषा आणि शिवाय त्यातली ग्राफिक एलिमेंट जे आहेत, कारण भाषातमधल्या मेटाफर्स मरत चालले आहेत. म्हणी, उखाणे, मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांना किती उखाणे येतात, पण कमी येत असतील, पण 50 वर्षापूर्वी जास्त असायचे. माझे आई वडील वगैरे बोलताना दर 2-3 वाक्याला एखाद्या म्हणीचा वापर करायचे, ते संपलेले आहेत. पण ग्राफिक एलिमेंट्स, व्हिज्युअल एलिमेंट्स भाषेमधली एनहान्स वाढत चाललेली आहेत. ती सगळी सायबर स्पेसमध्ये एकत्र येऊन मराठीचंही नवीन रूप निर्माण होईल येत्या 20-25 वर्षामध्ये. आणि त्या रूपामध्ये मराठी जोपर्यंत सायबर स्पेस आहे आणि जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत शिल्लक राहील. त्याच्यामुळे मराठीला तशी चिंता असायची गरज नाही.
मराठीला काय पाहिजे आहे की आपलं स्टेट रिऑर्गनायझेशन झाल्यानंतर 1960मध्ये आपलं राज्य मराठीचं म्हणून राज्य बनलं. पण त्या काळानंतर आता 60 वर्ष झाली तर मायग्रेशन बरंच वाढलं. आपल्या राज्यात अनेक प्रकारचे नवीन लोक आले आणि आपली परंपरा आहे, मराठीची खास परंपरा आहे की आश्रय देणं, लोकांचं स्वागत करणं. मराठीमध्ये महाराष्ट्रात बाहेरून आलेल्या लोकांचा खतमा केला आणि त्यांना घालून दिला असे इतिहास नाही आहेत. आदरातिथ्य करणारे आपण या म्हणतो, आपण मराठीत या म्हणतो, कुणी आलं तर का आला तसं विचारत नाही. तर ह्या सगळ्या आलेल्यांच्यासाठी मोठ्या शहरांच्या, मुंबईसारख्या शहरांच्यासाठी मल्टीलिंग्वल एज्युकेशन पॉलिसी असावी. काही टायर 2 शहरांसाठी ज्यांची लोकसंख्या 10 लाख किंवा कमी आहे त्यांच्यासाठी त्रिभाषिक किंवा द्विभाषिक भाषा आणि काही ठिकाणी केवळ मराठी शिकवणं. बॉर्डरवरच्या खेड्यांच्यामध्ये मराठीच्या शाळा मराठीमधून चाललेल्या असतील तर मराठी भाषेसाठी जास्त उपयोग पडेल. याच्यावर ना हा एक प्रश्न जो सध्या गेले काही वर्षांपासून महाराष्ट्रात आहे तो एक उपस्थित राहतोय. तुम्ही म्हणता मुंबईसारखं ज्याला आपण मेट्रो सिटी म्हणतो, जिथे सगळ्याच प्रकारचे लोक राहतात, मग गुजराती आहेत, दक्षिणेकडल्या राज्यातले लोक आहेत, पण मग ही भाषिक अस्मिता गेल्या काही वर्षात जी प्रचंड टोकदार झालेली आहे की तुम्ही या राज्यात राहता म्हणजे ही भाषा बोललीच पाहिजे आणि नाही बोलले तर तुमचा विरोध वेगवेगळ्या पद्धतीने केला जाईल. मग त्या अस्मितेकडे तुम्ही कसं पाहता? जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही या देशात राहता, लोकशाही आहे, प्रत्येकाला कुठेही राहिलं तरी आपली आपली भाषा योग्य पद्धतीने वापरून आपलं जे काही दैनंदिन जीवन आहे ते जगता यावं, पण मग भाषिक अस्मितेचं काय? तुमचा प्रश्न आहे त्याचा मुखडा एक आहे पण त्याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. मी शक्यतो कमी शब्दात उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स, मेजॉरिटी प्रतिनिधी पाठवून आपली मतं व्यक्त करण्याची लोकशाहीची पद्धत जी आली, त्याच्या आधीच्या लोकशाहीच्या पद्धती वेगळ्या होत्या. ती असेंब्ली पद्धत होती. ही फार ग्रीक लोकांच्या 1000 वर्ष आधी इजिप्तमधून आलेली. लोक बसायची, 4-5 लोक, 5-10 लोक बसून चर्चा करून निर्णय घ्यायचे सगळ्यांच्यासाठी. असेंब्ली डेमोक्रेसी म्हणतात त्याला. रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे काही लोकांच्या ग्रुपनी 1 किंवा 2 प्रतिनिधी पाठवले तिथं आणि हे भाषेची माध्यमं बदलतात तेव्हा ह्यात रूप स्थित्यंतर होत असतं. आता भाषेचं रूप फार बदलत आलं आहे डिजिटल टेक्नॉलॉजीमुळं आणि आता नवीन डेमोक्रेसी जी जगभर सुरू आहे. तुम्ही डेमोक्रेसी इंडेक्स जर बघितला इकॉनॉमिस्टनी काढलेला तर त्यात जगातले फक्त 9% देश डेमोक्रेसी दाखवत आहेत. बाकीचे फेल डेमोक्रेसी, हायब्रिड सिस्टीम ते अशासाठी आहेत की डेमोक्रेसीच्या पद्धती बदलल्या आहेत आणि त्या नवीन पद्धतीला मॉनिटर लोक वेगवेगळ्या स्तराला करत असतात मॉनिटर. आणि तिथं प्रतिनिधित्व काही ठिकाणी छोटा ग्रुप असतो, तिथं डायरेक्ट लोक बोलतात. भगिनी मंडळामध्ये, एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये, एखाद्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या एक्झिक्युटिव्हमध्ये वगैरे, कंपनीच्या बोर्डरूममध्ये प्रतिनिधित्व समोरासमोर बोलतात. त्यानंतर काही असेंब्लीमध्ये आपण प्रतिनिधी पाठवतो आणि देशाच्या पातळीवर जे पाठवतो आपली मतं पार्लमेंटमध्ये प्रतिनिधी पोचवतच नाही ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यात त्यांची चूक नाही, स्थिती बदललेली आहे. कारण भाषेची स्थिती बदलल्यामुळं असं लोकशाहीचा इतिहास लिहिणारे लोक लिहायला लागलेत आणि नवीन आता कॉस्मोक्रसी नावाची डेमोक्रेसीच्या पुढची स्टेज त्याच्या जवळ आलो आहे आपण, ज्याच्यामध्ये मनुष्य, वनस्पती, प्राणी या सगळ्यांची मोजदाद त्याच्यावर प्रतिनिधित्व ठरेल. तर क्वेश्चन इज आता हे काय डिनोटिफिकेशन चाललं आहे ना. मेजॉरिटी उभी करण्यासाठी एक समुदाय तर त्यातल्या किती जणांची नाकं लांब जास्त आहेत, तर 100 पैकी 80 जणांची. मग नाक लांब असणे ह्या गोष्टीवरून तुकडा पडायचा. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो मेजॉरिटेरियन पॉलिटिक्ससाठी अस्मिता, मुंबईमधली अस्मिता, मुंबईत अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज, अनेक प्रकारची लोकं, अनेक प्रकारची संभाषणं, अनेक प्रकारच्या फिल्म्स, नाटकं, संगीत
मुंबईची अस्मिता ती अत्यंत कॉस्मोपॉलिटन अस्मिता असायला पाहिजे आणि ती महाराष्ट्राच्या राहिलेल्या भागासाठी एक नमुनारूप अस्मिता बनायला पाहिजे. पण मग म्हणजे हे जे म्हणजे मी थेट प्रश्न आहे की मनसेसारखे जे काही राजकीय पक्ष आहेत जे भाषिक अस्मिता हाच त्यांचा मूळ मुद्दा आहे आणि मग अशा वेळी की तुम्ही आमच्या राज्यात आहात तर याच भाषेत पब्लिकली तुमच्या घरात तुम्ही कुठल्याही भाषेत बोललंच पाहिजे. हे आत्ताच्या काळात म्हणजे आता आपण म्हणजे सायबर स्पेसबद्दल बोलतोय, AI टेक्नॉलॉजीजबद्दल बोलतोय, हे कितपत योग्य एक भाषातज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली मनसेचा जो भाषेचा अभ्यास आहे ना तेवढा माझा नाही आहे. त्याच्यामुळे मी काय मत सांगणार असं पण तसा त्यांचा आग्रह असेल आणि तो खरोखर आग्रह असेल आणि तो दीर्घकाळ चालणार असेल तर मराठी भाषेला पुष्कळ काळ चांगले दिवस राहोत अशा शुभेच्छा मी देऊ इच्छितो. सर, एक मूल लहानपणापासून 10वी इयत्तेपर्यंत शाळेत जातं की ते 6 ते 7 तास. या 6 ते 7 तासात भाषेव्यतिरिक्त इतरही अनेक विषय असतात आणि काही असे विषय असतात की त्यांना माणूस म्हणून परिपूर्ण बनवत असतात. ते एक असते कला आणि एक क्रीडा. जेमतेम 7 दिवसांमध्ये 1 तास असतो त्याचा. आणि जेव्हा तुम्ही तिसरी भाषा त्याच्यामध्ये लादताय तेव्हा हे तासही आता कमी होणार आहेत. तर हे किती संयुक्तिक वाटतं तुम्हाला? शाळा ही संस्था हळूहळू पातळ आणि विरघळत होत चाललेली. ती नाहीशी होईल काही दिवसांनी. कारण ज्ञानाचं हस्तांतर करणं, त्याचा प्रसार करणं, दुसऱ्या पिढीला देणं, याच्यासाठी नव्या टेक्नॉलॉजीज मुलांच्या हातात पोचलेल्या आहेत. तुम्ही आज हायस्कूलच्या वर्गात बसा, ते विद्यार्थी सांगतात की ChatGPTवर सगळे येते. मॅडम किंवा सर, तुम्ही गुरुजी किंवा बाई, तुम्ही काय आम्हाला शिकवणार? त्याच्यामुळे त्या शिक्षकांनी आता जे ChatGPT करू शकत नाही असं काय, असा प्रश्न पहिल्या दिवशी विचारायला पाहिजे. ते काय काय सांगतात हे सगळंच माहिती आहे, काय सांगू शकत नाहीत. आणि ते ChatGPT विचार करायला शिकू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना विचार करायला शिकवणे, द मेथड ऑफ मेथड्स, हीच शाळेचं काम असणार आहे. आणि अशा प्रकारे द मेथड ऑफ मेथड्स हे काम 200-300 वर्षापूर्वी एकदा युरोपमध्ये झालं. अनेक मेथड्स ज्ञान मिळवण्याच्या निर्माण झाल्या. टेक्नॉलॉजीज म्हणत नाही मी, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. आणि मग गॉटफ्रीड लेबनिज त्यांनी ह्या सगळ्या मेथडला एकत्र करणारा दुवा जोडला. त्याच्या बेसिसवर कॉम्प्युटर्स नंतर निघालेत आणि त्याला युनिव्हर्सल नॉलेज असं नाव मिळालं. म्हणून मग शाळा आणि कॉलेजनी युनिव्हर्सल नॉलेज म्हणून युनिव्हर्सिटी असा शब्द पडला आहे. वास्तविक विद्यापीठही काही संपूर्ण विश्वाचं शिक्षण देत नाहीत. आपल्याला विषयाविषयी संपूर्ण माहिती नाही आहे, अजूनही बऱ्याच विषयाविषयी नाही आहे माहिती. तर शाळेमध्ये व्यक्तिमत्व घडतं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. व्यक्तिमत्व फार थोटी का राहतात, फार कमी पोकळ का राहतात, त्या शाळेचा दोष आहे का नाही, तो प्रश्न फक्त शाळेचा नाही आहे, आईवडिलांचा पण आहे. जेव्हा इंडस्ट्रियल कॅपिटल आणि अर्बन अशी व्यवस्था निर्माण व्हायला लागली त्यावेळेस ज्या वेळेमध्ये आईवडील कारखान्यात काम करायला जातात त्याच वेळात त्यांच्या पोराबाळांना कोणाच्या तरी हातात सोपवून ते कामाला जायला लागले. शाळा झाल्या. नाही, पण तो प्रश्न असा की त्या वयातल्या मुलांना म्हणजे 5 ते 10-11 वयातल्या मुलांना त्यांच्यातले कलागुण, क्रीडागुण ते आणखीन वृद्धिंगत व्हावेत ह्याचं शिक्षण प्रामुख्यानं दिलं पाहिजे का आणखीन एक भाषा शिकवण्याचं शिक्षण दिलं पाहिजे? नाही, भाषा मी मगाशी आधी म्हणालो की भाषा ही माणसांनी निर्माण केलेली सामाजिक चिन्हांची व्यवस्था. जेव्हा शाळा कॉलेजेस काही नव्हती तेव्हा कितीतरी हजारो वर्ष चालत आलेली आहे आणि ती चालत राहील. शाळा किंवा कॉलेजेस असल्या
किंवा नसल्या तरी. पण शाळा आणि कॉलेजांचं काम त्यांना सोशलाइज करण्याचं असतं. मुलांना समाजामध्ये कसं राहावं असा एक सामाजिक जबाबदारी, आणि त्या दृष्टीने जर क्रीडेचं स्पोर्ट्सचं शिक्षण दिलं तर मुलं समाजाबरोबर चांगल्या रीतीने जगू शकतील. कलेचं शिक्षण दिलं तर दुसऱ्याच्या संवेदना ते ओळखू शकतील. आणि कला आणि क्रीडा दोन्हीचं जर शिक्षण दिलं, संगीत नृत्याचं शिक्षण मिळालं त्यांना, तर ते चांगले नागरिक होणे म्हणजे इतर नागरिकांनी सुखाने राहावं अशी तयारी दाखवू शकतील. त्यातून हे मेजॉरिटेरियन जे पॉलिटिक्स आहे की मेजॉरिटी म्हणजे बरोबर आणि मायनॉरिटी म्हणजे सगळं चूक, तर ते फारसं सिव्हिलाइज पॉलिटिक्स नाही आहे. ते दंडेलशाहीचं राजकारण आहे, ते कमी होईल. तर तशा शिक्षणाने राजकारणाचं रूप बदलू शकतं. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या भाषेतले शब्द आपण जसेच्या तसे स्वीकारलेत, तर काही इंग्रजी वगैरे भाषेतले जे शब्द आहेत ज्यांना आपण पर्यायी मराठी शब्द सुचवलेले आहेत आणि ते वापरात नाही आहेत, तर पर्यायी शब्द जेव्हा आपण त्याचे दस्तऐवजीकरण करतो तर ते नेमकं कितपत गरजेचं तुम्हाला वाटतं? म्हणजे उदाहरणार्थ त्वरण, ह्याला ॲक्सिलरेशन म्हणतात, तर हे बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे. तर मग हे आपण जे दस्तऐवजीकरण करतो आहे किंवा डॉक्युमेंटेशन करतो आहे, वेगवेगळे पर्यायी शब्द सुचवतो आहे, तर हे नेमकं कितपत गरजेचं आहे हे करणं? जेव्हा आपलं संघराज्य बनलं ना, रिपब्लिक, तेव्हा कुठल्या भाषेत व्यवहार करावा, एका राज्याने दुसऱ्या राज्याशी, याचे नियम, याचं एक धोरण ठरवलं गेलं. आणि त्यात 14 भाषांच्या, त्यावेळेस 14 होत्या, त्यात आता 22 आहेत त्या यादीमध्ये. त्या भाषांच्यापैकी कुठल्याही भाषेमध्ये एक राज्य दुसऱ्या राज्याशी पत्रव्यवहार करू शकतो किंवा केंद्राशी पत्रव्यवहार करू शकतो, असं धोरण आहे. आणि तो पत्रव्यवहार करण्यासाठी दोन्ही भाषांच्यामध्ये समान अर्थाचे काही शब्द आहेत, त्याचे अर्थ किमान जुळतील याच्यासाठी कोश वगैरे बनवायला लागले. त्या कोशांचा हेतू लोकांनी ते शब्द वापरायचा असा नव्हता, फक्त शासनाच्या कामासाठी, भाषिक कामासाठी ते कोश बनवलेले आहेत. बाकी कोश बनवून लोक शब्द स्वीकारत नाहीत किंवा नाकारत नाहीत. एखादा शब्द चांगला वाटला तर पटकन उचलतात. आपण व्हिडिओ म्हणतो ना, काय मराठी लोकांना व्हिडिओ म्हणताना काही फार अडचण येत नाही. माणसाची भाषा बोलण्याचे जे अवयव आहेत ते मुळात फिजिओनॉमीमध्ये, शरीराच्या रचनेमध्ये घसा, जीभ, दात, ओठ आणि नाक हे भाषेच्या कामासाठी निर्माण झालेले नव्हते. त्याचं हेतू वेगळा होता. इतर प्राण्यांच्यातही घसा, गळा असतो, जीभ असते, दात, ते हेतूनी माणसाच्या शरीरात पण आले. पण माणसाला जेव्हा ह्याचा उपयोग करून ध्वनीच्या आधारावर आपण सांकेतिक काहीतरी देवाणघेवाण करू शकतो, अर्थ पोचू शकतो, हे समजलं, तेव्हा आपल्या दातांना, ओठांना, जिभेला, नाकाला जे सोयीचे वाटतील तेवढेच शब्द आपण उचलतो. जे अवघड वाटतात ते गळून पडतात. आता हे एखाद्या गावाला तुम्ही गेलं तर काय कसं वाटतं, हे फार छान वाटते म्हणतो आपण. विहंगमय असं म्हणत नाही आपण, कारण ते ओठ रुंदवायला लागतात, जीभ उचलायला लागती, नाक थोडंसं एकत्र नाकपुडे आणायला लागतात, तर कष्ट जास्त होतात. त्याच्यामुळे विहंगमय असा शब्द जरी असला तरी काय कसं वाटतं, अरे फर्स्ट क्लास, फॅन्टॅस्टिक, म्हणायला सोपं पडतं. म्हणून म्हणायला सोपे पडतात ते शब्द राहतात, बाकीचे शब्द निघून जातात. त्याच्यामुळं कुठलाही एखादा कोश कुणी बनवला, डिक्शनरी बनवली, तर ती डिक्शनरी समाजात स्वीकारली जात नाही. डिक्शनरीतले तेवढ्याच ध्वनीला स्वीकारलं जातं जे ओठ, दात, नाक, जीभ यांना सोयीचे वाटतात, फटाफट बोलता येईल असं. तर म्हणजे त्यामुळं लिफ्टला उद्वाहन म्हणा, मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणा वगैरे, हे काय तुम्ही या बाजूचे नाही आहात? नाही आहे. एखाद्याला लिखाणात आपण किती साजूक, किती शुद्ध लिहितो याच्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक असं व्हिजिटिंग कार्डवर लोक लिहून देतात. त्याचा अर्थ आपल्याला समजतो की यांचा मोबाईल नंबर तो आहे.
तेवढं म्हणजे त्या आपण भ्रमणध्वनीवाला जो लिहितो त्याला जर विचारलं की तुझ्या त्या भ्रमणध्वनीमध्ये तू जे सिम कार्ड घातलंस त्याच्यासाठी काय मराठी शब्द आहे, तर त्याची बोंब होते, म्हणजे त्याला सांगताच नाही येणार. बरोबर आहे, बरोबर आहे. सर किंवा तुम्ही सांगा आता नेटवर्कमध्ये 4G आणि 5G त्याला काय म्हणणार, 5G आणि 4G असं म्हणत ते लोक, आई ग सो ज्या जितकी पोल्युटेड भाषा तितकी भाषा समृद्ध, हे सूत्र जर ठेवलं तर आपल्या ज्ञानेश्वरांनी किती भाषेतले शब्द मराठीपर्यंत पोचवले, नामदेवांनी पोचवले, तर ते मी सांगत होतो, महाभावान त्यांनी पोचवले, किती किती मराठी शब्द पोचवले. पण सर मग यालाच अनुषंगून आत्ता असं दिसतंय की भारतामध्ये हिंदी आणि जागतिक पातळीवर इंग्रजी, तर यांचं प्रस्थ वाढत चाललेलं आहे. आता त्याला तुम्ही त्याच्याकडं आक्रमण अशा पद्धतीनं सुद्धा बघू शकता. तर हे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे या पद्धतीनं, कारण त्याच्या वाचून तुमचं गत्यंतरच नाही अशासारखी स्थिती होणं ही चांगली गोष्ट आहे का इतर भाषांच्या दृष्टीनं चिंता करायला लावणारी गोष्ट आहे? दोन वेगळे मुद्दे आहेत. आपण 145 कोटी आहोत आता, आणि एक 15 वर्षामध्ये वगैरे 160 कोटी झालेलो असो. त्यावेळेस जगात इंग्रजी बोलणाऱ्यांची जास्तीत जास्त संख्या कुठल्या देशात आहे असा प्रश्न रशियातल्या, अमेरिकेतल्या, जपानमधल्या लोकांना विचारले, ते म्हणतील भारत देशात जास्तीत जास्त इंग्रजी बोलणारे लोक आहेत. तर भारताने इंग्रजी क्लेम करावी, फुकटात मिळाली आहे. म्हणजे आपण त्याला पुष्कळ बलिदान वगैरे केलं, आपण इंग्रजांना घालवलं, पण इंग्रजी ठेवून म्हणजे आपण फार हुशार नाही. पण आपण नको असलेला पाहुणा आला होता त्याला घालवलं, पण त्याची संपत्ती आपण ठेवली आहे. नाही, पण असं वी शुड ओन इट. पण हिंदीचा नाही. पण सर माझा प्रश्न असा आहे की ती आपल्याला फुकटात मिळाली आहे का त्याच्यासाठी आपण आपल्या भाषांची किंमत मोजली आहे? आपल्या भाषा इंग्रजीच्या संयोगातून समृद्ध पण झाल्यात आणि टिकून राहायला पण शिकलेत. मराठी असे आमची मालबोली, काय मायबोली, त्यांनी वाघिणीचं दूध प्यालं. पण म्हणजे क्रियापद मराठी ठेवून बाकी तुम्ही केलं तरी ती आपली भाषा मराठी आहे असं आपण मानायचं? काही क्रियापद सुद्धा वेगळ्या भाषेतनं मराठीत येऊ शकतात. तो फारच वरमला, ती गुजराती क्रियापद आहे तिथे. काही आपण आहे, मुंबई हे महान शहर आहे, आता ते संस्कृतमधनं आलेलं क्रियापद आहे, आपण घेतलंय. क्रियापद येऊ शकतात बाहेरून, पण येस, बेसिकली क्रियापद मराठी असावीत, क्रियापदातही वाढ व्हावी, आणि बाहेरून शब्दही यावेत, शब्दातही वाढ व्हावी. इंग्रजीला बाहेरून शब्द घ्यायला कधी लाज वाटली नाही. दरवर्षी पण ते लोक वाढवतात. आपले कितीतरी शब्द त्यांनी उचलले. आता तमिळ शब्द आहे पराया, तो इंग्रजीने पेरिया म्हणून घेतला आहे बाहेरचा. इंग्रजीला काही लाज वाटत नाही. बाहेरचं घराच्या बाहेरचं कुत्रं, त्याला तो शब्द तमिळमधनं त्यांनी चक्क स्वीकारलेला आहे. तर आपली मानसिकता अशी सुधारण्याची गरज आहे. जे तुम्ही मगाशी म्हटलात कला क्रीडाच्या द्वारा हे येईल. तुम्ही सांगा, क्रिकेट खेळता तुम्ही? नाही, पण कुठं तो सुरू झाला मँचेस्टरला खेळ, आपण इथे खेळतो ना. आणि आपल्या देशातले सगळे तरुण क्रिकेट, विचार तुमचा सगळ्यात आवडता खेळ कुठला? एक म्हणतो क्रिकेट, दुसरा म्हणतो फुटबॉल. कुठनं आले? बाहेरून आले. पण त्यांनी काय तरुणांच्या पायानं नुकसान किंवा हाताला नुकसान नाही झालेलं. लँग्वेज इज लाईक दॅट. कुठूनही आलेल्या भाषा स्वीकारायला काही हरकत नाही. पण इंग्रजीचं आक्रमण ज्याला म्हणतो आपण, ते इंग्रजीचं आपल्याला आंदण मिळालेलं आहे, ते स्वीकारावं आपण. वी शुड लर्न टू क्लेम इंग्लिश एज अवर लँग्वेज.
आता जगात जेवढी इंग्रजी पुस्तकं पब्लिश होतात, मार्क माय वर्ड्स, त्याच्यापैकी 1/3 पुस्तकं दरवर्षी भारतीय लेखकांनी लिहिलेली असतात. हो. इट्स अन ॲडव्हान्टेज फॉर अस, कारण मग आपलं ज्ञान जगभर पोचतं त्यांनी. आपण मराठीत लिहिलेल्या पुस्तकांनी आपलं ज्ञान कुठं कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियात पोचणार आहे असं नाही. मग भाषांतर इंग्रजीत करायचं असेल तर इंग्रजीत लिहून डायरेक्ट पोचवा. आपल्या भाषांना त्यांनी नुकसान होतं असं नाही आहे. आपल्या भाषाही समृद्ध होतात, ती समृद्ध. पण हिंदीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या लोकतांत्रिक पद्धतीमधल्या प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे. 52% लोक हिंदी बोलतात असं जेव्हा क्लेम सेन्ससमध्ये येतो तेव्हा मग हळूहळू हिंदी ही मेजॉरिटीची भाषा असं, पण ती तशी नाही आहे. ते जर त्या हिंदीमध्ये इतर ज्या 65 भाषा त्यांनी घुसडल्या आहेत त्या बाहेर काढल्या. पावरी भाषा आपल्या धुळ्याला बोलली जाते. धुळ्याच्या शहादा नावाच्या तालुक्यामध्ये पावरी नावाची भाषा बोलली जाते. ती सेन्ससमध्ये हिंदीची पोटभाषा आहे म्हणून दाखवले, पण धुळ्याच्या लोकांना हिंदी समजतच नाही. तर पावरी हिंदीची बोली कशी होईल? होणार नाही. ती मराठीची बोली आहे. पण आपले मराठी माणसं म्हणली का हिंदीने आपली बोली का चोरली? नाही, आपण इकडं सीमातंटा करतो, पण तिकडे हिंदीनी पावरी बोलणारे हिंदी उचलली म्हणून तुम्ही मगाशी काय बोंब म्हणाल तर नाही ठोकत. ती ठोकायला पाहिजे. हिंदी इज बिकमिंग ॲग्रेसिव्ह आणि त्याचा परिणाम हा पार्लमेंटमधल्या प्रतिनिधित्वावर होऊ शकतो. तो टाळण्यासाठी इंग्रजीचा तो परिणाम आपल्यावर होत नाही आहे. आणि एक असं आहे की भारतातले सगळे प्रांत जोडण्यासाठी फक्त हिंदी कामाला येणार नाही, इंग्रजीची गरज पडणार. नॉर्थ ईस्टमधल्या लोकांना, आसाममधल्या लोकांना हिंदी येत नाही बोल, त्यांची जीभ अडखळते, त्यांना ट्रेनिंग नाही आहे. दे कॅन स्पीक इंग्लिश. केरळ आणि तमिळनाडूमध्ये ती स्थिती आहे. थोडक्यात इंग्रजीचं आक्रमण स्वागतार्ह आहे, हिंदीचं निषेधार्ह आहे. इंग्रजीचं आक्रमण मानून आपण इंग्रजांनी आक्रमण केलं होतं, आपण त्यांना परतून लावलेलं आहे. त्यामुळे इंग्रजीचं येणं आपण स्वीकारार्ह मानू आणि हिंदीचं येणं आपण धिक्कारार्ह मानू. इंग्रजीचं असणं हे असायला काहीच हरकत नाही, हिंदीचं नको. आणि हिंदीचं असणं, बघा मी खोटं कशाला बोलू, आपल्यातले बहुतेक जण प्रेम करतात ते हिंदी गाण्याच्या मदतीने करतात. तर त्यासाठी हिंदी तर पाहिजेच आहे, प्रेमासाठी हिंदी पाहिजे. सिनेमे बघतात, हिंदी बघतात. हिंदीचे मी माझे किती श्रीलाल शुक्ल, निर्मल वर्मा, माझे जवळचे अशोक बाजपेयी जवळचे दोस्त आहेत. फणेश्वरनाथ रेणू, त्यांनी आपल्या लेखकांना किती. तर हिंदीचं साहित्य प्रेमचंद, विदाउट प्रेमचंद हाऊ कॅन आय थिंक ऑफ इंडिया. हिंदी साहित्य चांगलं, हिंदी सिनेमा चांगला, हिंदी संगीत चांगलं, हिंदी लोक प्रत्यक्ष फार प्रेमळ असतात. काय आहे? सत्तेवरच्या लोकांचा हेतू. दोष हिंदीत नाही आहे, दोष माझ्या डोळ्यात नाही आहे, आत आहे. इंग्रजीमध्ये दोष नाही आहे, हिंदीमध्ये नाही आहे, मराठीत नाही आहे, बोलीभाषांच्यात नाही आहे. धोरणं आणि हेतू. धोरणं भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी असतील तर त्याचा स्वीकार करावा, सलाम करावा. पण स्वतःची सत्ता कायम ठेवण्यासाठी धोरण असेल, तेच धोरण असेल तर ज्यासाठी सत्ता निर्माण झाली त्याचा विपर्यास असेल. सत्ता लोकांनी सत्तेवर राहावं म्हणून निर्माण झाली नाही, सत्ता लोकांची सोय होय म्हणून निर्माण झाली होती. आणि तशीच जर सत्ता लोक वापरत असतील तर तशी सत्ता बदलून नवीन प्रकारची सत्ता व्यवस्था निर्माण करणे, एक 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 सगळ्यांसाठीची सत्ता व्यवस्था निर्माण करणं हे गरजेचं बनेल. आणि त्यात भाषा, त्या सगळ्या भाषा, बोलीभाषा, मराठी भाषा, हिंदी भाषा, इंग्रजी कामाला येतील. म्हणून आपल्यात भाषांच्यात भांडणं लावून आपण ज्या प्रकारे सत्तेची जडणघडण झाली त्यात परिवर्तनच करू नये, अशा प्रकारची कामं सत्ताधीश करत असतील तर आपण भांडणात पडू नये, उलट आपण परिवर्तनात पडावं असं साने गुरुजी म्हणाले असते.
सर खरं तर एक साधा अगदी क्षेत्रीय प्रश्न विचारायचा जो आपल्याला आपल्या भाषेसंबंधीच गेल्या काही वर्षात दिसायला लागलाय. म्हणजे बोलीभाषा आहेत, आपण बोलीभाषांमध्ये बोलतो आणि पुन्हा एकदा प्रश्न येतो तो प्रमाण भाषेतल्या व्याकरणाचा. व्याकरणाबद्दल तुम्ही मगाशी बोलला, तर हे व्याकरण आजकालच्या पिढीला आणि गेल्या काही वर्षातल्या बाकीच्या भागांमधनं बोलीभाषेत बोलणाऱ्यांना नकोसं वाटतं की आम्हाला जसं जमतंय तसं आम्ही बोलू, तसंच आम्ही लिहू आणि तीच म्हणजे तुम्ही समजून घेतली पाहिजे. तर हे जे व्याकरण आणि बोलीभाषांमधलं थोडासा संघर्ष असतो त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, जो मराठीत गेल्या काही वर्षात प्रामुख्यानं जाणवायला लागला? दर 20 किंवा 25 वर्षांनी त्यावेळेस जे 50-60 वर्षाचे झालेले असतात ते त्यावेळच्या 20-25 वर्षाच्या लोकांना भाषा तुम्हाला येत नाही असं दूषण देतात. दर 20-25 वर्षांनी हा प्रकार होत असतो. म्हणजे इंग्रजीमध्ये एक गाणं आहे, जनरेशन डज द सेम. 1860च्या सुमाराला नवीन मुंबई विद्यापीठात शिकलेल्या नवीन ग्रॅज्युएट्सना त्यावेळचे पंडित लोक तुम्ही भाषेचा ऱ्हास केला असं म्हणून दूषणं देत होते आणि ते परत शुद्धलेखनाचे नवे नियम तयार करत होते. मग 1910च्या सुमाराला तेच झालं. मग मर्ढेकर नंतर 1940ला मर्ढेकर कविता लिहायला लागले तर लोक म्हणाले ही कविता आहे का काय, किती हॉरिबल. 1970मध्ये नामदेव रसाळांनी गांडू बगीचा असं कवितेचं शीर्षक, लोक म्हणले शॉक. एव्हरी जनरेशन डज द सेम. आणि हीच भाषेची खरी ताकद आहे की प्रत्येक नव्या पिढीमध्ये ज्याला स्लँग म्हणतो, नवे शब्द तयार करण्याची क्षमता असते आणि ही क्षमता वयाच्या 8व्या महिन्यापासून ते 18व्या महिन्यापर्यंत मेंदूत निर्माण होती आणि 18व्या महिन्यापासून ते मगाशी मी जे टाईम लिमिट 3.5व्या वर्षापर्यंत मुलं ज्याला इंग्रजीमध्ये ब्लॅबरिंग म्हणतात ते सतत शब्द तयार करत असतात. आपण त्यांना धुडकावून लागतो हा शब्द नाही, ते असं काहीतरी ल ल ल असं काहीतरी बोलत असतात. ते 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 जगाला घडवत असतात शब्दातनं. कारण जग शब्द नसतील तोपर्यंत आपण जग पकडू शकत नाही. तो तारा आहे, त्याला मी काय स्पर्श करू शकणार नाही, पण मी तारा शब्द म्हणतो आणि हां तो बनतो. तो हिमालय बनतो असं शब्दातनं बनतात. म्हणजे मी शब्दातून हिमालय जन्मला असं म्हणत नाही आहे. शब्द असतील तरच आपण ते मानसिकरित्या कॅप्चर करू शकतो, ग्रहण करू शकतो, पकडू शकतो. मुलं सतत प्रयत्न करत असतात. त्यांचं सामाजिकरण सुरू असतं आणि आईवडील सांगतात नाही हा शब्द नाही, हे तू म्हणतोयस ते काहीतरी बडबडगीत. तुम्ही ऐकलं आहे बडबडगीत नावाचा शब्द? ते मुलांच्यासाठी आहे. तुमच्यापैकी किती जणांना अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं काय त्याचा अर्थ? अडगुळं म्हणजे काय, कडगुळं म्हणजे इट्स अ ट्रेनिंग, इट्स लिंग्विस्टिक ट्रेनिंग फॉर द चाइल्ड. तर शब्द कसे बनतात त्याचं ते ट्रेनिंग आहे. तर प्रत्येक पिढी शब्द बनवती, पण आईवडील त्यांना दबावात ठेवतात. तो दबाव वयाच्या 18-19व्या वर्षी संपल्यानंतर ती पिढी पुन्हा एकदा आईवडिलांचा दबाव, समाजाचा दबाव, नियंत्रण फेकून देण्यासाठी स्लँग बनवतात. म्हणून बघा तुम्ही 1960मध्ये आता नेमाड्यांचे जनरेशन फालतू शब्द, त्याच्या आधी 1950मध्ये फालतू शब्द मराठीत नाही आहे. भंपक शब्द नाही आहे. एक 20-25 वर्षापूर्वी चिल शब्द, चिल तो मराठीत नव्हता, ती पोरं वापरायला लागली. आता अजून काहीतरी येतं नवीन शब्द आणि ते मग स्थिर होतात. नंतर मग ते जुने होतात. 50व्या वर्षी अशी प्रकारची स्लँग लोकांना वाटते ही स्टँडर्ड भाषा आहे आणि मग ते मुलाबाळांना दोष देतात, तू असं का बोलतो, तसं का नाही बोलत. दॅट इज द ब्युटी ऑफ लँग्वेज. सर जोपर्यंत तो वाद आहे तोपर्यंत भाषा जिवंत आहे असं म्हणजे आपल्यात आता हे होतं ना की मुलं शिकतील का नाही, आपल्यासारखं बोलतील का नाही, ही शंका जोपर्यंत म्हणत आहे तोपर्यंत मराठी अमर समजत नाही. सर कुठली भाषा जनरेशनबद्दल बोलताय, भाषा कशी बदलत जाते त्याच्याबद्दल बोलताय. आत्ता जी जनरेशन झेड जे आपण म्हणतो, नव्या पिढीची जी भाषा ती वेगळीच आहे. ते प्रत्यक्ष संवादापेक्षा चित्रलिपीतून किंवा इमोजीमधून व्यक्त होतात. तर जशी टेक्नॉलॉजी बदलत जाईल याचं स्वरूप आणखी बदलत जाईल, तर आत्ताच्या भाषांचं मग भवितव्य उद्या काय असेल काही वर्षांनी? सांगतो.
फक्त मगाच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण असं कधी म्हणलं का संस्कृत बिघडली? कारण ती आता फ्रोझन झाली ना. जी भाषा वाहती असती त्यात बिघडण्याची शंका असते. कोणी म्हणाला आमची भाषा बिघडत चालली आहे, लडका तो बिघड गया, तर ह्याचा अर्थ जिवंतपणा आहे. डोंट गेट वरीड, फील व्हेरी नाईस. अरे बिघडली, फार सुंदर, अजून 25 वर्ष असंच चालू दे, असंच विश इट बिघाड. तुमचं असं उत्तर आहे इमोजिन. मेंदूचा एक हिस्सा आहे, त्याचं नाव आहे ब्रोकाज लोब. त्यातून जगाचं ग्रहण भाषिक माध्यमातून मेंदू करत आलेला आहे. आत्ताचा रिसर्च गेल्या काही 25 वर्षातला रिसर्च असं दाखवतो की दॅट पार्ट ऑफ द ब्रेन इज डेव्हलपिंग फटीग. फक्त तुमच्या माझ्यासाठी नाही, संपूर्ण मनुष्य जातीसाठी, होमोसॅपियन्ससाठी हा एव्होल्युशनचा प्रकार आहे. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ॲक्टिव्ह झालेला आहे. तो दृश्य माध्यमातून, दृश्य रूपात जगाचं ग्रहण जास्त सहजासहजी करू शकतो. म्हणून नव्या पिढीला दृश्य व्हिज्युअल्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि साऊंडमध्ये कमी इंटरेस्ट आहे. पण ह्यात भाषेचं काय होईल असं आपण जेव्हा म्हणतो, त्या साऊंड स्टॉकची भाषा आणि दृश्य स्टॉकची भाषा असा विचार करण्यापेक्षा संबोधन होत राहणे, संभाषण होत राहणे, विचार एकमेकाचे एक्सचेंज होत राहणे, हे होते की नाही हे बघायला पाहिजे. ते असतील तर भाषा जिवंत असं म्हणायला पाहिजे. त्या देवाणघेवाणीला आपण मराठी हे नाव सुरू ठेवू शकतो. नवीन आपल्या पुढचं चित्र आहे ते आता मेटा जो निर्माण केलेला आहे, झुकरबर्ग ना, त्यांनी मेटा हे संपूर्ण नाव नाही आहे, मेटाव्हर्स हे संपूर्ण नाव आहे. मेटाव्हर्स हा शब्द युनिव्हर्सला त्यांनी पॅरलल काढला आहे. युनी म्हणजे एक, मेटा इज शॅडो ऑफ वन. तर त्या शॅडो युनिव्हर्समध्ये तुम्ही पण असणार आहे, त्यात तुम्ही असणार नाही, तुमचा अवतार असणार आहे. ABP माझाचं ऑफिस मेटाव्हर्समध्ये अवतार रूपात असणार आहे. तिथं ते TV प्रोग्राम्स दाखवणार आहेत. पॉलिटिकल पार्टीचे ऑफिसेस तिथं असणार आहेत. लोकांच्या मनाला येईल तशी ते बॉम्बे शहर बांधून दाखवणार आहेत. कारण तिथे लिमिट नाही आहे. सायबर स्पेस ही मॅटरची बनलेली नाही आहे, त्यात ॲटम्स नाही आहेत, त्यात डिजिट्स आहेत फक्त. आणि डिजिट्स डोंट ऑक्युपाय स्पेस ऑर टाईम. ते टाईमलेस आणि स्पेसलेस असतात. तर तो एक नवीन बुद्धीचा प्रकार असेल. आणि पृथ्वीच्या बाहेर जर अस्तित्व कधी करायचं झालं, मी म्हणत नाही आपण करावं असं, मला त्यात फार उत्साह नाही आहे, त्याविषयी इंटरेस्ट नाही आहे, पण करायचं झालं, ज्याची सुरुवात झालेली आहे की तिकडं स्टेशन्स बनवणे, तिकडं लोकल स्टेशन, म्हणजे तुम्ही आता कुठं विरार ते दादर असं असतं, त्याच्याऐवजी नेपच्यून टू बॉम्बे अशी तुमची मेट्रो धावायला लागली. कारण एनर्जी तितकी निर्माण करण्यासाठी एक टेंडरही निघालं आहे कॅनडामध्ये, दॅट इज कॉल्ड डायसन शेल. म्हणजे त्यातून पृथ्वीच्या भोवती झाकण एक जे उघडेल आणि बंद होईल, त्यातनं सूर्याची एनर्जी ट्रॅप होऊन ती आपण कितीतरी मिलियन्स ऑफ टाईम जादा 1 रुपयाला 10 रुपयाला मिळेल, अशी सगळी स्वप्न आहेत. कदाचित खरीही होतील, कदाचित अस्तित्वाचा प्रकार बदलेल. त्यावेळेस व्हिज्युअल लँग्वेज, साऊंड बेस्ड लँग्वेज, पृथ्वीतला वातावरण आहे ना, हवेमध्ये आवाज फिरू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नलनी जाऊ शकतो आता. पण साऊंड बेस्ड लँग्वेज कॅन ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स बिकॉज ऑफ डिजिट्स. त्याला गुरुत्वाकर्षणाचं, कारण तो मॅटर नाही आहे, त्याला गुरुत्वाकर्षणाचे नियम नाही, त्याचं फिजिक्स वेगळे. त्या अल्टरनेट फिजिक्ससाठीचं नोबेल प्राईज गेल्या 3 वर्षापूर्वी देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या नव्या जगाचं मेटाव्हर्सचं फिजिक्स वेगळं असणार आहे. त्यात न्यूटन वगैरे सगळे जमेत निघालेले असतील. डार्विन मागं बघा ना, राज्य डार्विनला मागं टाकायलाच लागलेले. सो फार हे अत्यंत फॅसिनेटिंग असं काहीतरी फ्युचर आहे, पण ज्याच्याविषयीची संपूर्ण कल्पना आपल्याला नाही आहे. तरीसुद्धा त्या संपूर्ण नव्या अस्तित्वाशी, नव्या विश्वाशी जर जोडून घेणाऱ्या पिढीला मानवीयता टिकवायची असेल तर भाषा टिकवायला पाहिजे. कारण भाषा अलोन मेक्स यू ह्युमन.
आणि दुसरं सत्तेची जी जडणघडण आहे ती नवीन प्रकारांनी रचून इतर प्राणी, वनस्पती, इतर प्लॅनेट्स यांचा पण विचार करून निर्णय घेणारी सत्ता पद्धती निर्माण करायला लागणार आहे. शेवटचा प्रश्न. सर, आपल्या बहुतांश लिखाणाचं माध्यम हे इंग्रजी आहे. कॉस्मोक्रसी, नॉट डेमोक्रेसी. डेमॉस इज पीपल, कॉस्मोक्रसी निर्माण करायला लागेल. बोला. आपल्या बहुतांश लिखाणाचं माध्यम हे इंग्रजी आहे आणि ही भाषा भारतातील आदिवासी, भटक्या जमाती तसेच निम्नवर्गीय वाचकांसाठी अजूनही दुरावलेली आहे. मग आपण खरंच वंचितांच्या आवाजाचा प्रतिनिधी आहात का? नाही. मी खरा तर इंग्रजी लेखकही नाही आणि वंचितांचा प्रतिनिधी मी खरा नाही आहे. पण मी वयाच्या 45व्या वर्षी माझ्या जेव्हा ध्यानात आलं की मला तिथं जाऊन काम करायला पाहिजे, शिकायला पाहिजे त्यांच्याकडून, तेव्हा मी इंग्रजी पुस्तक वाचणं किंवा लिहिणं बंद केलं. मला 42-43 वर्षी माझ्या इंग्रजी पुस्तकासाठी साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालं होतं. तर मी त्यावेळेस अजून एक 5-6 लिहून काढली असती. मी बंद केलं आणि मी फक्त मौखिक आवाजातनं काय विश्व निर्माण केलेलं आहे त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या काळामध्ये मी 12 आदिवासी भाषांच्यात त्यांच्या मदतीने त्यांनी चालवलेली मॅगझिन्स काढली, ढोल नावाने, त्यांच्यासाठीची, त्यांनीच बनवलेली त्यांच्यासाठीची. ती मौखिक स्रोतातून घेतली होती, छापलेली असायची, खेड्यात नेऊन ती वाचून दाखवली जायची, म्हणजे मौखिक रूपामध्ये. अशी 20-1 वर्ष गेली. तर मला कधी आदिवासींचा प्रतिनिधी होऊन दिल्लीत जाऊन मी प्रतिनिधी आहे किंवा मीच त्यांचा कैवारी आहे असं करायचं नव्हतं. मी आदिवासींच्यासाठी काहीतरी करायला गेलो आहे असंही करायचं नव्हतं. मी त्यांच्याकडे शिकायला गेलो होतो आणि मला जे शिकायचं होतं ती एक अत्यंत अवघड गोष्ट पण अत्यंत सोपी गोष्ट होती. आणि ती एका वाक्यात सांगायचं झालं तर द अर्थ डज नॉट बिलॉंग टू मी, आय बिलॉंग टू द अर्थ. ही पृथ्वी, जागा 1 चौरस फूट ते काही रेटनी विकत घ्यायची, ही माझ्या मालकीची नाही आहे, माणसाच्या मालकीची नाही आहे. माणूस पृथ्वीवरची एक निर्मिती आहे, एवढी शिकायचं होतं मला. त्यांच्याकडे मी ST म्हणून शेड्यूल्ड ट्राईब, शेड्यूल कास्ट म्हणून गेलो नव्हतो. तो एक कायदेशीर रीतीने समाजात केलेली व्यवस्था आहे. मी ज्ञानाचा त्यांचा प्रकार काय आहे समजून घेण्यासाठी गेलो. मी विद्यार्थी म्हणून गेलो होतो आणि त्यांनी मला कुठली फी न घेता फुकटात शिकवलं, मुक्तपणाने शिकवलं. मी पुष्कळ चांगलं शिकलो. नंतर मी परत आलो आणि नंतर मग मला पुस्तकं लिहायची होती, ती वेगळ्या त्यांच्या भाषा जिवंत राहाव्यात म्हणून लिंग्विस्टिक सर्वे केला. सरकारचा 1ही रुपया न घेता देशाचा लिंग्विस्टिक सर्वे पूर्ण केला, त्यांच्या मदतीने केला. त्यांच्या भाषात त्यांना स्थान मिळालं. आय फील व्हेरी हॅपी. मी कोणाचा महात्मा नाही आहे, प्रॉफिट नाही आहे, लीडर नाही आहे. आय एम तुमच्यासारखाच एक सामान्य मनुष्य प्राण्याचा एक मेंबर आहे मी, एक व्यक्ती. सर, जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न की आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या सगळ्याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे किंवा एकूणच संशोधनासाठी किंवा संवर्धनासाठी त्याचा खरंच किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? अभिजात भाषेचे जे कसोटे असतात ते 1500 वर्ष किमान असावी, त्याचं साहित्य सतत चालत आलेलं असावं. त्यात मराठी पास झाली आणि मराठीला तो दर्जा मिळाला, त्याचा मला फार आनंद आहे. पण आपल्या देशात ज्या भाषा आहेत त्याच्यात 4 वर्ग आहेत. एक म्हणजे ज्या बोली आहेत, लोक सांगतात आमची भाषा आहे, पण सेन्सस त्यांना स्वीकारतच नाही. त्या 1900 होत्या, त्यातल्या सेन्ससनी स्वीकारले 122. म्हणजे सेन्ससनी अस्वीकार केलेल्या कितीतरी भाषा आहेतच, पण सेन्ससनी स्वीकार 1900 होत्या. हो, 1900 पैकी 122 स्वीकारल्या, बाकी सगळ्या अस्वीकृत.
आणि त्या भाषा आहेत का? भाषा आहेत. ते बोलणारी माणसं आहेत का? माणसंच आहेत. ते भारतीय आहेत का? आहेत. ते भारतीय आपल्या कॉन्स्टिट्यूशनला मानतात का? होय. त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे काय? होय. फक्त तुमची भाषा अमान्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला, भाषा अमान्य, एवढंच. एक. दुसरी गोष्ट, 122 पैकी 22 शेड्यूल लँग्वेजेस आहेत, बाकीचे 100 नॉन शेड्यूल. नॉन शेड्यूल म्हणजे त्यांच्यासाठी भाषिक धोरण होणार नाही, त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटी निघणार नाही, त्यांच्यासाठी हायस्कूल निघणार नाही, आणि म्हणून त्यांना त्यांच्या भाषेत व्यवसाय मिळणार नाही. म्हणजे हा दुसरा वर्ग, थोडासा वरचा दुसरा. तिसरा वर्ग शेड्यूल लँग्वेजेस, 22 भाषा आहेत, त्यांच्यासाठी धोरण असतं, काही हे असतात, फंड्स असतात, बजेट असतं, शाळा आणि कॉलेज असतात. आता त्याच्या वरचा एक वर्ग 11 अभिजात भाषा. एक वर्ग अभिजात भाषा, दुसरा शेड्यूल भाषा, 11चा अभिजात, 22चा शेड्यूल, 122चा सेन्ससमध्ये सामील झालेल्या, आणि चौथा 1900चा सेन्ससमधनं सुटलेला. असा एक ग्राफ तुम्ही काढा फळ्यावर, आणि नंतर असा विचार करा की ही चातुर्वर्ण्य आलाय का? तुमचं उत्तर तुम्हालाच द्यायचं. तर मला एकीकडे आनंद होतोय, पण मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या भाषांचा त्यात सत्कार झाला का? त्याचं उत्तर आहे नाही झाला. मराठी माझी मातृभाषा आहे, मराठीविषयी मला नितांत प्रेम आहे. मी मरताना शेवटचा शब्द जर बोललो असेल तर तो मराठीतच असणार आहे. आणि जेव्हा मी बोलायला शिकलो तो पहिला शब्द मराठी होता. तरीसुद्धा मराठी भाषिक म्हणून मला माझ्या महाराष्ट्रातल्या आणि माझ्या भारतातल्या, आणि भारतच का जगातल्या, माझ्या हे जग माझं पण आहे ना, त्यातल्या अशा भाषा ज्यांना स्थान नाही मिळालं त्याचं मला दुःख होतं. तर आनंदही आहे, आणि इतर या दुःखाच्या चौकटीमध्ये मला भरपूर आनंद आहे. म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये माझी जात वर आहे असा आनंद कुणाला होत असेल तर तो ठीक नाही आहे. थँक्यू. अगदी सर, खूप खूप धन्यवाद. एकूणच सगळ्यांचे वेगवेगळ्या आशयाचे प्रश्न होते आणि तुम्ही खूप मोलाची भर घातलीत खरं तर आमच्या सगळ्यांच्याच ज्ञानामध्ये. सगळ्या प्रश्नांची मोकळेपणानं उत्तरं दिलीत, यासाठी आभार. एक वाक्य मला जाता जाता बोलायचं आहे. मराठीवर माझं नितांत प्रेम आहे, पण मराठी संबंधी खोटा अभिमान नाही. मला मराठी भाषा स्पष्टवक्ती भाषा आहे अशी माझी ठाम समजूत आहे. आणि जर कोणी खरं बोलत नसेल तर तो मराठी शब्द वापरत असला तरी मराठी विचाराचं व्याकरण वापरत नाही अशी माझी समजूत आहे. म्हणून मी खरं आहे तेवढंच सांगायचा प्रयत्न करतो. अगदी अगदी. खरं तर लोकच भाषा जिवंत ठेवतात आणि घडवतात सुद्धा. भाषा म्हणजे केवळ व्यक्त होणं नाही आहे, तर तो एक जीवन प्रवाह सुद्धा आहे. आणि हाच भाषेचा जीवन प्रवाह अथांग वाहू द्यायचा असेल तर ती भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाला भाषेची वृत्तीसुद्धा आपापल्या अंगी बाणवावी लागेल, तरच आपली भाषा जगेल आणि टिकेल सुद्धा. क्विकिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.